शिवरायांचा पुतळा जेव्हा म्हणजे पडला, जो त्याचं जे काही झालं, त्यानंतर सोशल मीडियावर असं म्हटलं जात होतं की मराठी कलाकार जे आहेत ते बोलत नाहीत. याचं काय कारण आहे? खरं सांग, शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर त्याची ही काही भडाभडा बोलायची गोष्ट होती? पण सोशल अंतर्मुख मीडिया होत नाही माणसं. जे झालं ते पाहून अंतर्मुख नाही होऊ शकत, दुःख नाही होऊ शकत. ज्यांना काय म्हणजे भडाभडा बोललंच पाहिजे प्रत्येक गोष्टीवर, असं नाही रे. खूप त्रास झालता, खूप वाईट वाटलं होतं, खूप त्रास झालता. म्हणजे ह्याच्यात दुमत असूच शकत नाही. तेच आराध्य दैवत आहे आपलं. म्हणजे कालही होतं, आजही आहे, पुढेही छत्रपती शिवाजी महाराज हेच दैवत राहणार. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या छत्रपती शिवरायांना राजकारणाचा वापर म्हणून कुणी त्याचं केलं नाही पाहिजे. ओके, सगळ्यांनी मिळून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिथं असा दैदिप्यमान पुतळा उभारला पाहिजे की जो येणाऱ्या पुढचे 1000-1500 वर्ष तसाच उन्हातानात उभा असलेला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर काम करा. किंवा राजसाहेब जसं म्हणतात की बाकी सगळं सोडा, रायगड पुन्हा उभारा, जसा होता तसा, तसं करा. त्यामुळं हा खरं तर प्रश्नच असू शकत नाही. त्रास प्रत्येकाला झाला. महाराष्ट्रात असा कुणी माणूस नसेल ज्याला या घटनेने त्रास नाही झाला.